माऊली? आम्ही आलोय पालघर सफाळीतून आलोय. बर, मुंबई. बर, तुम्ही याला म्हणजे वारी बघण्यासाठी आले का वारी करण्यासाठी आले? वारी बघण्यासाठी पण आलो, एक्सपिरियन्स पण करायला आलोय, पहिल्यांदाच आलोय. वारीत आल्यावर काय आनंद वाटला? आम्हाला स्वर्ग कसं असतो तसं वाटतंय आम्हाला. वा, म्हणजे भक्तिमय वातावरण वाटतंय. हो, खूप भक्तिमय वातावरण वाटतंय. बरं, मी तुम्हाला सांगतो, तुमचं गाव, मूळ गाव कोणचं माऊली? माझं सफाळ आहे पालघर जिल्ह्यामध्ये. पालघर जिल्ह्यामध्ये. तुमचं माऊली? रत्नागिरी. रत्नागिरी. तुमचं माऊली? माझं गुजरात. गुजरात. आता हे तीन माऊली आपल्या दिंडीमध्ये, दिंडी सोहळ्यामध्ये आलेले, तीन जागेवरचे तीन आहेत आणि हे याची देही याची डोळा ही वारी बघायला आलेले आहेत. बरं, इथं तुम्हाला खूप असे काही लोक दिसले, अंध, वृद्ध, तर याच्याविषयी तुम्ही आपल्या तरुण समाजाला काय सांगताल की बाबा तुम्ही वारी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? आम्ही कालच आलो आणि काल ना मी बघितलं की एक लहानचं बाळ होतं. लहानचं बाळ बघितलं. आत्ताच आम्ही एक आजोबा बघितले जे 87 वर्षाचे होते. तर इथे लहानपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे असं काही डिफरन्स नाही की कोण हे आहे. प्रत्येक जण इथे एक वारकरी म्हणून आलेला आहे. तर इकडे म्हणजे असं कोण वेगळं नाही. प्रत्येक जण फक्त चाललंय पांडुरंगाकडे. त्याची एकच दिशा आहे, जरी तो कुठच्या गावचा असो, कुठचं त्याचं हे असो. बरं, मी तुम्हाला सांगतो, आता इथं तुम्हाला सांगतो, आपल्या भागात किंवा आपल्या महाराष्ट्रात लेडीजला माऊली म्हणलं जातं, बरोबर आहे. पण इथं जे वारकरी येतात, ती लेडीज असो किंवा जेंट्स असो, यांना तुम्ही काय म्हणून ऐकलं नाव? सगळ्यांना माऊलीच म्हणून, असं जेंडर मध्ये कोणी असं डिस्ट्रिक्ट असं केलं नाहीये. बरं, याचं रिजन काही तुम्हाला? इक्वली रिस्पेक्ट देत आहेत सगळ्यांना, इट्स अ गुड थिंग. रिस्पेक्टच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही? मी असं ऐकलं की इथे सगळ्यांना, सगळ्यांमध्ये देव दिसतो असं म्हणतात. स्त्री असू दे, पुरुष असू दे, माऊली म्हणूनच हाक मारतात. हे आमचे एक साधू महंत आहेत. हे आपले पालघरहून, मुंबईहून आलेले विद्यार्थी आहेत. आपली पंढरीची वारी बघण्यासाठी आलेले आहेत. तर यांचं असं म्हणणं आहे की पंढरपूरला आल्यावर सगळ्यांना माऊली का म्हणतात, यांना तुम्ही स्पष्टीकरण द्या. आता तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जावा, तुम्हाला ज्या ते आता डॉक्टरच्या क्षेत्रात गेल्यावर तुम्हाला कसं डॉक्टर म्हणून ओळखते, ती इंजिनिअरिंग क्षेत्रात गेला इंजिनियर, तुम्ही शाळेत गेला, कॉलेजमध्ये गेला, तुमच्या शिक्षकांना सर काय असेल ते तुम्ही बोलता, तसं आमच्या या वारीच्या क्षेत्रात आम्हाला माऊली म्हणून संबोधतात. म्हणजे माऊलीचं सांगायचं तात्पर्य हे की माऊली हे 1100 मध्ये जन्माला आले. इतके होते माऊली जे वारकरी आहेत आणि जे पूर्ण महाराष्ट्र, भारतभरात माऊलीला ज्ञानाचा सागर मानला जातो. ज्ञानाचा सागर. ज्या माऊलींना लहानपणी आई वडिलांनी त्यांचा संन्यास घेतला, म्हणजे देह त्याग केला, तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी त्याग केला आणि त्यांना कोण सांभाळायला नव्हतं. त्यावेळी माऊली स्वतः असे मुक्ताईच्या मांडीवर बसून रडायचे. आज त्या माऊलीच्या चरण स्पर्शासाठी 10-10 किलोमीटरवरती रांगा आहे. ते माऊलींच्या पादुकेसाठी माऊली लोक वेळी होते दर्शन घेण्यासाठी पादुकेचे. मग ती बघा, माणसाचा असा आहे की आपलं दगडाचं धाव बसल्याशिवाय देव पण येत नसतं, असंही आहे. बरं, मी काय म्हणतो, विमानचा शोध कधी लागला? कसला? विमान प्लेनचा शोध कधी लागला? प्लेनचा शोध म्हणजे आता माझ्यामध्ये तर ना एक मराठी माणसानेच लावलेला, तुम्ही बघितलेला, पण राईट ब्रदर्सना त्याचं क्रेडिट दिलं जातं. कधी तरी 1800 मध्येच दिलेला. तुम्ही सांगा, 1800 मध्ये हे म्हणते शोध लागला, पण माऊलीने कितव्या शतकात सांगितलं विमानाचं हे? त्याचं तुम्हाला ओवी आठवल का? माऊलीची एक ओवी आहे, त्या ओवीमध्ये माऊली स्वतः सांगतात की बाबा, म्हणजे 1100 मध्ये माऊलींनी सांगितलं की 1100 मध्ये माऊलींनी सांगितलं की वो एक दिवस आकाशामध्ये लोक उडतात. कधी सांगितलं? 1100 मध्ये. म्हणून महाराष्ट्रामधला हर साधू संत मुंगी उडाली आकाशी. म्हणजे माऊलींचं म्हणणं आहे, एक वेळा शिव जीव आहे ना, ह्यो जो जीव आहे, ह्यो जीव आकाशात उडल. मग आता ह्यो जीव आकाशात उडल म्हणजे एक निर्मिती आहे, एक धागा आहे, तुम्हाला एक कल्पना आहे, आणि त्या कल्पनेच्या जीवावर माणूस काहीतरी बनतो ना. बरोबर आहे ना? माणसाला कल्पना सुचली तरच बनतो ना, बरोबर आहे ना? बरं, या भक्तिमय वातावरणात आणखीन किती दिवस रमणार तुम्ही? आज आणि उद्या. पंढरपूरला जाऊन पंढरीस पांडुरंगा दर्शन नाही घेणार? आम्ही जाऊन आलो कालच. असं
आणि आम्ही तिकडे गाडी ठेवून मग आता जॉईन केलं ह्या वारीला असं. तुम्ही इतके दिवस आलात तर आषाढी एकादशी किती तारखेला आहे माऊली? 24 तारखेला आहे. इतके दिवस आलात तर 24 तारखेपर्यंत थांबा. आषाढ्या वारीला पंढरपूर गावी भारतामधले महाराष्ट्रामधले सगळे संत येतात, नवे नवे स्वर्गामधून देव सुद्धा पंढरपूरला येतात. तो महिमा जर तुम्ही पाहिला तर तुमचं देह भान सगळं तुम्ही हरपताल आणि विठ्ठलास एकरूप होताल. म्हणून आता तुम्ही आलात आहात तर आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर हे गाव पहा, खूप दुमदुमलेलं दिसेल. हे सगळे महाराष्ट्रामधून जेवढे संतांच्या पालख्या येतात, इथून ज्ञानेश्वर महाराज येते, देहून तुकाराम महाराज येतात, पैठणहून एकनाथ महाराज येतात, अनेक जागेहून अनेक संत येतात, शेगावहून गजानन महाराज येतात. हे सगळे संत पंढरपूरला एकजूट होतात आणि तो आनंद याची देही याची डोळा तुम्ही निश्चित बघावं. आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही बघतालच. काय Yes ना? सगळ्यात मोठी पालखी मुक्ताईची 14 जूनला पालखी निघलेली इथे. 14 जूनला जूनला 14 खूप 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 लांबचा मराठवाड्यातून इथे जळगाव जिल्हा. लांबचा प्रवास आहे. जळगावातून निघते आणि पंढरपूरला जाते. नुसते जातच नाही, जाताना सुद्धा वारकरी पायीच. म्हणून तुमचं भाग्य आहे, म्हणून तुमचं भाग्य आहे. तुम्ही एक वेळेस निश्चित आषाढी एकादशीला पंढरपूरला या, चंद्रभागेमध्ये स्नान करा आणि पंढरपूरचा आनंद घ्या. एवढंच बोलतो, थांबतो. पंढरीश पांडुरंग आणि आमचे ज्ञानेश्वर माऊली तुमचे छोटे मोठे स्वप्न जे असतील ते पुरे करो एवढी सदिच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.